नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे वेगवेगळे आजार होत असतात. तर ते होऊ नयेत, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढावी याचसाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू. तर त्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. हे लाडू मी गूळ किंवा साखरेचा वापर न करता बनवणार आहे. आता आपण पहिल्यांदा एक एक करून ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया. तर सुरुवातीला आपण बदाम भाजून घेऊया. एकसारखे हलवत राहून आपण हे 3-4 मिनिटं छान भाजून घेणार आहोत. इथे आपले बदाम व्यवस्थित भाजलेले आहेत. थोडेसे डाग पडायला लागले की काढून घ्यायचे. आता आपण काढून घेऊया. आता आपण काजू परतून घेऊया. आता इथे आपले काजू सुद्धा भाजलेले आहेत. आपण काढून घेऊया. आता आपण अक्रोड भाजून घेऊया. सर्व साहित्य मी मध्यम गॅसवरती भाजून घेत आहे. तर इथे आपले अक्रोड सुद्धा भाजलेले आहेत. आपण काढून घेऊया. आता इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. ते सुद्धा भाजून घेऊया. आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. हे सुद्धा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपलं खोबरं सुद्धा भाजलेलं आहे. हे आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण काळे किसमिस थोडेसे परतून घेऊया. आता हे सुद्धा मी 2-3 मिनिटं परतून घेतलेले आहेत. आपण काढून घेऊया. आता मी इथे थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यात मी एक मोठी वाटी भरून बी काढलेला खजूर घालणार आहे. तो सुद्धा आपण थोडासा परतून घेऊया. आता आपण हा खजूर सुद्धा 2-3 मिनिटं परतून घेतलेला आहे. आपण काढून घेऊया. सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण काजू, बदाम, अक्रोड आणि तीळ जाडसर वाटून घेऊया. आता हे आपल्याला पल्स मोडवरती म्हणजेच चालू बंद करून फिरवून घ्यायचे आहेत. मी सर्व ड्रायफ्रूटची अशी पावडर जाडसर पावडर करून घेतलेली आहे. तर ही आपण बाजूला ठेवूया. तर मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये आपण खजूर घालूया. काळ्या मनुका घालूया आणि हे सुद्धा पल्स मोडवरती बंद चालू करून फिरून घेऊया. तर इथे मी खजूर आणि काळे किशमिश छान फिरून घेतलेले आहेत. खजूर तुपात भाजून घेतल्यामुळे आतमध्ये मिक्सरला अजिबात चिकटत नाही. आता हे मिश्रण आपण ताटात मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये घालूया थोडीशी वेलची पावडर, आणि आता आपण घालूया भाजलेलं सुकं खोबरं. थोडंसं हाताने बारीक करून घालूया.
आता हे मिश्रण आपण सर्व एकजीव करूया. ते मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे जे आपण लाडू येतात ते बघूया. ते आपले छान एकदम मस्त लाडू वळून येत आहेत. हाताने त्याला असा गोल आकार द्यायचा. मस्त छान एकदम आपले लाडू तयार झालेले आहेत. या मिश्रणामध्ये मी कुठेच गुळाचा किंवा साखरेचा वापर केलेला नाही आहे. छान आता आपण असेच सगळे लाडू बनवून घेऊया. इथे सर्व लाडू मी बांधून घेतलेले आहेत. त्याच्यातला एक लाडू सकाळच्या वेळेला खायचा आहे आणि हे लाडू तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये खाऊ शकता. फक्त एका दिवसाला एक प्रमाणेच खायचं आहे, जास्त प्रमाणात खाऊ नये. तर असे आपले ड्रायफ्रूटचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. धन्यवाद.